दरम्यान पुण्यातनं आपले प्रतिनिधी सचिन जाधव आपल्या सोबत फोन लाईन वरून आहेत। सचिन, काय सांगाल? सध्या धंगेकर जे आहेत ते या ठिकाणी स्कूटरवरून मतदानासाठी निघालेले आहेत। अतिशय इंटरेस्टिंग अशी ही दृश्य आहेत। त्यांच्यासोबत काही कार्यकर्ते सुद्धा दिसतात। कसा उत्साह आहे त्यांचा? सचिन, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? नक्कीच आपण पाहतोय की गेले 1.5 ते 2 महिन्यापासून लोकसभा निवडणुकीची पुण्यात चाहूल लागलेली आहे आणि सगळं होत असताना त्यामध्ये प्रत्येक उमेदवार जो आहे तो आपला प्रचार जो आहे तो करत असताना आज अक्षरशः मतदान होतं आणि त्या मतदानाला जात असताना काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर आहेत। आपण पाहतोय की ते दुचाकीवर बाहेर पडलेले आहेत। तसेच आता काही वेळात भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळही त्यांच्या मतदान करण्यासाठी सहकुटुंब बाहेर पडतील। एकूणच आपण पाहतोय की पुण्यामध्ये मतदानालाही सुरुवात झालेली आहे। मी सध्या आहे पुण्यातील लॉ कॉलेज रोड परिसरातील राटी हायस्कूलमध्ये, ज्या ठिकाणी आपण पाहतोय की काही वेळापूर्वी आता मतदानाला सुरुवात झाली आणि मतदानाला सुरुवात होत असताना मोठा लोकांचा उत्साह जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। सकाळच्या सुमारास मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी नागरिकांनी केलेली आहे। त्यामुळे मतदान सुरुवात झालेली आहे। आता ही मतदान सुरुवात होत असताना आपण पाहतोय की पहिल्या 2 फेजमध्ये महाराष्ट्रामध्ये मतदान पाहिजे तेवढी टक्केवारी जी आहे ती वाढली नव्हती। मात्र आता हे महाराष्ट्रातील 3ऱ्या टप्प्यातली निवडणूक होत असताना मतदान वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून वेगवेगळ्या माहिती असेल किंवा वेगळी नागरिकांपर्यंत मतदान वाढवण्यासाठी वेगवेगळे माहिती जी आहे ती पुरवण्यात आली होती। त्याच पार्श्वभूमीवर आज पुण्यामध्ये मतदान होते। पुण्यामध्ये तिरंगी लढत असली तरी या ठिकाणी खरी लढत भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच आहे आणि त्यामुळं या ठिकाणी आता मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि लोकांचा उत्साह आपण पाहतोय। सकाळच्या सुमारास या ठिकाणी 7 वाजून गेलेले आहेत आणि त्यानंतर आता मतदान सुरू होत असताना प्रत्येक बूथवरती पोलीस सुरक्षा असेल किंवा इतर CCTV असेल, हे सर्व सुविधा मतदान केंद्रावरती ठेवण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे आता पुण्यातल्या मतदानाला जे आहे ती सुरुवात झालेली आहे। संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडून घेत राहणार आहोत। तुर्तास आपण सध्याची ही 2 महत्त्वाची दृश्य पाहतोय। रवींद्र धंगेकर यांनी दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन या ठिकाणी घेतलेलं आहे। दुचाकीवरून प्रवास करत त्यांनी आपल्या पत्नीसह इथे देवाचा आशीर्वाद घेतलेला आहे आणि विजय मिळावा यासाठी बाप्पाला साकडं घातलेलं आहे। तर दुसऱ्या दृश्यामध्ये आपण पाहतोय निलेश लंके जे अहमदनगरचे लोकसभेचे उमेदवार आहेत, त्यांचं सुद्धा या ठिकाणी त्यांच्या परिवाराकडून औक्षण केलं जातं आहे। त्यांनी सुद्धा विजयाचा विश्वास व्यक्त केलेला आहे। तर अहमदनगरमध्ये सुजय विखे विरुद्ध निलेश लंके असा सामना होणार आहे, तर रवींद्र धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ असा सामना पुण्यामध्ये होणार आहे। या लढतींकडे खरं तर सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच या दोघांनीही या ठिकाणी देवदर्शन केलेलं आहे। इकडे आपण पाहतोय रवींद्र धंगेकर हे बाप्पाची आरती करताना आपल्याला दिसतात, तर दुसरीकडे निलेश लंके यांचं औक्षण केलं जात आहे। तर हे 2 महत्त्वाचे उमेदवार आपण पाहतोय आणि या दोन्ही उमेदवारांचे एक साम्य म्हणजे या दोघांनी सुद्धा त्यांच्या विरोधी उभे असलेल्या उमेदवारांवर पैसे वाटपाचा आरोप केलेला आहे। पारनेरमध्ये सुजय विखेंच्या कार्यकर्त्यांकडून पैसे वाटप केल्याचा आरोप निलेश लंके यांनी केलेला आहे। तर पुण्यामध्ये सुद्धा रवींद्र धंगेकरांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर पैसे वाटपाचा आरोप केलेला आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर कारवाई करण्याचं आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर काल खरं तर रवींद्र धंगेकर यांनी आपला ठिय्या मागे घेतला, आपल्या कार्यकर्त्यांना माघारी परत येण्यास सांगितलं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता निवडणूक आयोगाकडून काही दखल घेतली जाते का ते पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। आपण पाहतोय आज अहमदनगर आणि पुण्यामध्ये हे यासह इतर 11 मतदारसंघांमध्ये आज लोकसभेची ही निवडणूक पार पडते आणि याच पार्श्वभूमीवर
या ठिकाणी या उमेदवारांनी आधी देवदर्शन केलेलं आहे, तर तिकडे निलेश लंकेंचं औक्षण करताना ते आपल्याला पाहायला मिळतात। एकीकडे मतदानाला सुरुवात झालेली आहे, आपण पाहतोय सध्याची ही महत्त्वाची दृश्य। प्रशासनानं जय्यत तयारी केलेली आहे। काही दिवसांपूर्वीच खरं तर या ईव्हीएम मशीन्सचं वाटप करण्यात आलेलं आहे। तर याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। गणेश कवडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। गणेश, काय अधिकचे अपडेट्स पाहायला मिळतात? सध्या आपण पाहतोय मतदानाला सुरुवात झाली आहे। नक्कीच मी सध्या शिरूरच्या नारायणगाव या कोल्हेगाव मतदारसंघामध्ये आणि कोल्हेमळा या मतदारसंघामध्ये मतदानाला सुरुवात झालेली पाहायला मिळते। सकाळपासूनच मोठ्या संख्येने हे सगळे जे लोक आहेत ते मतदानासाठी आलेले पाहायला मिळतात। ज्येष्ठ नागरिकांचा विशेषतः जास्त सहभाग आहे तो दिसून येतो आहे आणि आपल्याबरोबर काही ज्येष्ठ नागरिक देखील आहेत, आपण त्यांच्याशी देखील बोलूया। काका, तुम्ही सकाळ सकाळ मतदानाला आलात, काय सांगाल, काय संदेश द्याल? आम्ही अमोल साहेब कोल्हे डॉक्टर अतिशय उत्कृष्ट माणूस आहे आणि समाजासाठी संपूर्ण आदर्श देणारे आहेत। नक्कीच आदर्श देणारे आहेत, त्यासाठी मतदानासाठी आलात, तुम्ही देखील मतदानासाठी आलात, काय सांगाल? डॉक्टर अमोल कोल्हे हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे। शिरूर मतदारसंघात अनेक प्रश्न आणि ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी, सोडवण्यासाठी, संसदेमध्ये आवाज उठवण्यासाठी ते त्यांच्याशिवाय दुसरा पर्याय होऊ शकत नाही आणि म्हणून आम्ही सर्व मतदारांनी डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या पाठीशी उभे राहून त्यांनाच मतदान करण्याचा निर्णय घेतलेला आहे। नक्कीच मतदानासाठी आलेले आहेत, मात्र थेट कोणाला मतदान करतायत या संदर्भात देखील सांगितलं जात आहे। मात्र ज्या पद्धतीने मतदानाचा टक्का वाढवला पाहिजे, चौथ्या टप्प्यात हे मतदान पडतं, कारण की 3 मतदारसंघात आहे ते मतदान कुठेतरी कमी झालं होतं आणि त्याचाच परिणाम म्हणून हा चौथ्या टप्प्यातलं मतदान वाढवा म्हणून हे विशेष काळजी देखील आहे ते निवडणूक आयोगाकडून घेतलेले पाहायला मिळते। अगदी नक्कीच या ठिकाणी तुमच्याकडून सविस्तर माहिती घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय ही महत्त्वाची 2 दृश्य आहेत पुणे जिल्ह्यातली। पुण्यामध्ये इकडे रवींद्र धंगेकरांनी बाप्पाची आरती केलेली आहे आणि देवाला विजयाचं साकडं घातलेलं आहे, तर दुसरीकडे शिरूरमध्ये मतदानाला सुरुवात झालेली आहे। मोठ्या संख्येने मतदार अगदी सकाळपासूनच मतदान करण्यासाठी आलेले आहेत आणि आपण जर यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या तर थेट त्यांनी कुणाला मतदान करणार आहे त्यांची नावच या ठिकाणी सांगितलेली आहे। याच पार्श्वभूमीवर आपण दिवसभर साम टीव्हीवर या मतदारसंघातल्या प्रत्येक घडामोडी पाहणार आहोत। आज 11 लोकसभा मतदारसंघांचं हे मतदान आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर उमेदवार विजयासाठी देवाला साकडं घालताना पाहायला मिळतात। तिकडे संभाजीनगर मधली ही दृश्य आहेत। संदीपान भुमरे हे महायुतीचे उमेदवार आहेत, त्यांनी आपल्या आईचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी विजयाचा विश्वास व्यक्त केलेला आहे।